केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेला हिट अँड रन कायद्याअंतर्गत वाहक दोषी आढळल्यास 10 वर्षाची शिक्षा व 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। हा कायदा त्वरित रद्द करावा यासाठी शहादा येथील अनेक संघटनांमार्फत स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात येत आहे। सदर कायद्याविरोधात शहादा येथे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थांसह अनेक संघटनांत एकवटली व या कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कायदा रद्द करण्यासंदर्भातील निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने चालक मालक उपस्थित होते। नवीन मोटार वाहन कायदा नुकताच केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने देशभरात जे वाहन चालक आहेत यांच्यामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन व निदर्शनं करण्यात येत आहेत। त्याचे पडसादसुद्धा आता नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे उमटताना दिसते। तर शहादा येथील जे वाहन चालक मालक संघटनेचे मार्फत आज तहसीलदार इथं निवेदन देण्यात आलेले। नेमकं या वाहकांना काय अडचणी आहेत, हा कायदा का नको हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ। जय संघर्ष, मी जय संघर्ष सामाजिक संस्था शहादा, कार्य पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत। आम्ही 9 तारखेपासून रात्री 12 वाजेपासून स्टेरिंग छोडो आंदोलन केलेले आहे कायद्याच्या विरोधात। कायदा असं म्हणतो अपघात झाल्यानंतर तिथे थांबा आणि ज्याचा अपघात झाला त्याला दवाखान्यात न्या। तोपर्यंत तिथली जवळची पब्लिक ड्रायव्हरला सोडेल का? तुमच्या मनात साधारण विचार येऊ द्या। आणि कायद्याअंतर्गत असं नमूद करण्यात आलं आहे, अपघात झाल्यानंतर 10 वर्षाच्या कारावास आणि 7 लाख रुपये दंड। जर आमच्याकडे 7 लाख रुपये राहिले तर आम्ही गाड्या कशाला चालवल्या असत्या? आमच्या गाड्यांची किंमत 7 लाख रुपये नाही आणि ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्या फायनान्सच्या मालकीच्या आहेत। तर या कायद्याविरोधात आम्ही हे निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय शहादा येथे उपस्थित झालो आहेत। शासनामार्फत जे मागे आंदोलन होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा कायदा शिथिल करतो, तर ते काय होतं नेमकं? शिथिल करण्यात आलेला नाही। आयुक्तांनी फक्त तोंडी उत्तर दिलेलं आहे तर कायदा शिथिल करण्यात आला आहे बुवा, अजून लागू करण्यात आलेला नाही। पण स्वतः अमित शाह साहेब यांनी स्वतः न्यूज चॅनलवर येऊन सांगावे की हा कायदा शिथिल करण्यात आला आहे, तरी आम्ही सगळे आंदोलनं मागे घेऊ। नेमकं हे आंदोलन तुमचे जे शहाद्यामध्ये ते किती दिवसपर्यंत चालणार आहे? हे जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही हे असं चालूच ठेवणार आहोत। याला पाठिंबा कोणाचे आहेत? शहादा टॅक्सी चालक युनियन, शहादा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, अवजड माल वाहतूक शहादा, ट्रान्सपोर्ट व्हेकल शहादा यांच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे। शहादा तालुक्यातील जवळजवळ सगळ्या ड्रायव्हरांचा पाठिंबा आहे। सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत निवेदनामध्ये। या आंदोलनामुळे जे सामान्य जनता आहे यांना नाहक त्रास होतोय, जसं पेट्रोल डिझेल म्हणा, या वेगवेगळ्या गोष्टी जे सामान्य जनतेला त्रास होत आहेत। हा त्रास कोणामुळे होतोय? अमित शाह। हा सगळा त्रास सरकार देत आहे। सरकारने करोनामध्ये 2 वर्ष आम्ही घरी बसलेलो होतो। 2 वर्षापासून आम्हाला काही काम नव्हतं करोनामध्ये। तेव्हा आताही करोनाही समजून घेऊ आम्ही। ड्रायव्हर गाडी चालवून आमच्याकडे 7 लाख रुपये राहिले असते तर आम्ही गाडी कशाला चालवणार आहे? गाडी चालवून फायदा काय आहे आमचा? आणि पण आम्ही सहकार्य केलं। करोनामध्ये सगळे ड्रायव्हर गाड्या चालवत होते, माल ने आण करत होते, तेव्हा आम्ही दिसलो नाही का? आत्ताच का दिसलो आम्ही? तेव्हा का नाही केलं अशी कारवाई? तेव्हा सांगायला पाहिजे होतं। आम्हाला ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची मागणी आहे संघर्ष संस्थेकडून, ती मागणी पूर्ण होत नाही। आता करायचं काय सरकारचं सांगा तुम्ही आता? तर आपण बघू शकतो शहादा येथील जे वाहन चालक आहेत त्यांना भरपूर पाठिंबा पण मिळालेले आहे संघटनांमार्फत। तर यांचे एकच म्हणणं आहे की हा कायदा जो आहे हा शिथिल करण्यात यावा आणि नेमकं जे अधिकारी आहेत अधिकृत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूजच्या माध्यमातून समोर येऊन स्पष्ट करावे, तेव्हाच आमचे आंदोलनं व निदर्शने मागं घेण्यात येईल। प्रश्नचिन्ह न्यूजसाठी विश्राम मावजीसह मी संजय मोहिते, शहादा।